हाय हॅलो नमस्कार, कशी तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, आणि जुने असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 4-4:30 झाले असतीलच. तर गाव म्हटलं तर आपलं अंगणही स्वच्छ ठेवावं लागतं आणि आपला रस्ताही स्वच्छ ठेवावा लागतं. आपल्या घरातही जी स्वच्छता असते तीच अंगणातली स्वच्छता, आणि अंगणातली स्वच्छता म्हणजे रस्त्यावरची सुद्धा स्वच्छता. आमच्याकडच्या गावातल्या बाया अंगण तर झाडूनच घेतात सगळं, पण रस्तेसुद्धा झाडून घेतात. आणि एखादा जर सण वगैरे असेल तर अंगणासोबत रस्त्यावरतीही रांगोळी काढली जाते. तर असं भरपूर असतं गावाकडचं सांगायला, जितकं सांगन तेवढं कमीच असतं. तर आता संध्याकाळचे 3:30 पावणे 5 झाले असतील, आणि सकाळी ह्याच अंगणामध्ये सडा वगैरे शिकून झालेला अंगण झाडून पहिले इथे मातीचं अंगण होतं, आणि आता सासू सासऱ्यांना चालायला म्हणजे नाही का, कधी कधी पावसामध्ये खूप चिखल व्हायचा, आणि चिखल झालं की एखाद्या वेळ पाय घसरून पडायचे ते. तर त्याच्यामुळं मग इथे आता सगळं सिमेंट पसरवून टाकलं. तर आता काही पाण्याचं टेन्शनही नाही. पाणी जर पाऊस जरी आला तरी फरशीवरनं तेवढं काही नाही, फक्त काहीच असते थोडीफार. पण माझ्या सासूबाई अंगण स्वच्छ ठेवत असतात. म्हणजे रोज झाडणं धुणं पुसणं त्यांचं चालूच असतं. भलेही घरामध्ये थोडं काही कमी असलं तरी पण अंगणामध्ये त्यांची कायमच स्वच्छता असते. म्हणजे सकाळी लवकर उठणं, शेणसळा करणं, आणि घरी आल्यावरती पहिलं अंगण झाडून सडा शिंपडणं, आणि त्यात रांगोळीची भर असतेच. रांगोळी ही पूर्ण अंगणभर काढली जाते. रांगोळीचा पण काढण्याचा प्रकार असतो. आपल्या इकडे छापे असतात रांगोळी काढायचे, पण माझ्या सासूबाईंकडे एक डब्बा आहे. त्या डब्याला त्यांनी छिद्र केलेले आहेत, आणि ते पूर्ण अंगणभर त्या डब्याने ते असं उमटवत जातात, छापे उमटवत जातात. आणि जो मी आता गेटला हात लावते तिथे एक त्यांची सुंदर रांगोळी असते रोजच. आणि बघत असाल तर तुम्ही, मस्त अंगणामध्ये छानपैकी कारल्याचं झाड आहे, वालाचं झाड आहे, आणि कोणतं तरी एक नाव घेतलं होतं ज्याने वाताचा जो प्रॉब्लेम असतो तो कमी होतो. त्याची पण एक वेल गेलेली, त्याचं नाव मला आठवत नाही आहे. आणि मी ह्या साईडला गेलेले आहे झाडायला, ते साईडला वांग्याची झाडं आहेत, टमाटरची झाडं आहेत, आणि आत्ता नवीनच एक आंबा लावलेला आहे, हापूस आंबा म्हणून. आता तो माझ्या बहुतेक कमरे एवढा झाला असेल. आणि साईडलाच लागून कपडे धुवायसाठी तो दगड पण मांडलेला आहे. तिथेच लागून एक छोटीशी विहीर आहे. पहिले आमच्या गावामध्ये नळं वगैरे काही येत नव्हते. आत्ता 1-2 वर्ष झाले नळं घरोघरी आले. पण त्याच्या अगोदर बोरिंग जो असतो हापसा म्हणतात तिकडे आमच्या इकडे बोरिंग असं म्हणतात. बोरिंग हा शब्द इकडे शहरामध्ये बोर होतं त्याला बोरिंग म्हणतात, पण आमच्याकडे जो हापसा असतो त्याला बोरिंग म्हणतात. तर तिथनं बाल्ट्यांनी जाऊन पाणी आणावं लागत होतं. तर मग आमच्या म्हणजे माझी दुसऱ्या सासू आहेत त्यांच्या आणि आमच्या मिळून एक आम्ही विहीर खोदली, जी कोपऱ्यामध्ये आहे छोटीशी. त्यावेळेस आम्हाला फक्त 30,000 रुपये लागले होते ती बोर खोदायला, म्हणजे दोघाच्या हिश्श्याची 15,000 रुपये असं. तर सासूबाई सडा वगैरे संध्याकाळचा सगळा शेण सारव झालेला तिकडचा, म्हणजे आमचा कोठा इथं नाही आहे, 4 घरं सोडून आमचा गाईचा कोठा आहे. तर तिकडं तुम्हाला मी दाखवलंच आहे, जो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिला असेल. जर नसन पाहिला तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आमच्या कोठ्यातला किती बैल वगैरे आहेत, किती गायी आहेत, सगळं त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर त्यांचं सगळं ते तिकडचं उरकून आल्यावरती मस्तपैकी आता भाजीचा प्रश्न पडला होता, भाजी काय करायची. तर त्या म्हटल्या भाजीपाल्याची वाट न बघता मीच ह्याच्यावरती चढते आणि ह्या वालाच्या शेंगा मी तोडते. आता ह्या जागी जर मी असते, ह्यावरती चढायचा प्रयत्न जरी केला असता तरी मी म्हटलं असतं, अरे बापरे, हे इथं दुखलं मला, किंवा हे मला इथं लागलं, किंवा मला असं झालं, किंवा मला तसं झालं. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला असं पटकन चढता येत नाही. ही जुनी खोडं आहेत आणि ह्यांना सांगावं लागत नाही. बघा कशा पटकन चढल्या, आपली पापणी झपकत नाही तर त्या लगेच वरती चढल्या आणि आता त्या वालाच्या शेंगा तोडत आहेत. आपल्यामध्ये
आपल्या जनरेशनमधल्या मुली असत्या तर आता म्हटलं असतं मी की मी साईडनं पडीन ना, मी इकडनं असं होईन ना, असं तसं होईन ना, पण त्यांच्या तोंडातनं सुद्धा शब्द निघत नाही. आलं की पटकन असं पटकन वरती चढल्या आणि मस्तपैकी त्यांनी आपल्या वट्यामध्ये, वटा असतो काष्ट्याच्या साडीला केलेला, त्याच्यामध्ये पटापटा त्या शेंगा तोडायला बसल्या. आणि ह्या आहेत ज्या तुम्ही आता बघताय, ह्या आहेत लाखाच्या शेंगा. लाखाच्या शेंगा म्हणजे आपल्या इकडे त्या फक्त विदर्भातच भेटतात, कारण की इकडे बाहेर साईडला म्हणजे मुंबई, पुणे असं बघता इकडे त्या शेंगांना बंदी आहे, कारण की त्या वाईवाताला त्रास देतात असं इकडच्या लोकांचं म्हणजे मुंबई, पुणे अशा ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे की ह्या शेंगा खाल्ल्याने किंवा ह्याची डाळ खाल्ल्याने वाईवाताचा त्रास होतो. ही खूप थंडी आहे, पण आमच्या इकडं जर तुम्ही सहसा विदर्भाच्या इकडे जर जाऊन बघितलं तर प्रत्येकाच्या शेतामध्ये ही उगवलेली असतेच आणि प्रत्येकाच्या घरच्या डब्यांमध्ये सुद्धा ह्याची डाळ केलेली असते. जेणेकरून डाळ वांगा अशी भाजी वगैरे करायची असली तर त्या डाळ वांग्याच्या भाजीमध्ये ही डाळ टाकतात. थोडी चण्याची, थोडी लाखेची, थोडीशी ह्याची मसूरची आणि थोडीशी तुरीची, अशा मिक्स डाळीचा डाळ वांगा केलेला खूप छान लागतो. पण इकडची मान्यता म्हणजे की त्याने त्रास होतो म्हणून इकडच्या साईडला बंदी आहे. पण आमच्या इकडे विदर्भामध्ये सहसा हीच खाल्ली जाते जास्त करून. आणि बेसन जो असतो तो बेसनसुद्धा पूर्ण चण्याच्या डाळीचा बनवला जात नाही. त्या चण्याच्या डाळीमध्ये ही डाळ मिक्स केली जाते. जर समजा 1 किलो चण्याची असेल तर 1 किलो लाखाची असेल आणि त्याचा मग 2 किलोचा मिळून बेसन तयार केला जातो. आणि त्या बेसनचा जेव्हा भाजी होते, पिठलं भाकरी म्हणतात त्याला, पिठलं जेव्हा करतो तेव्हा खूपच भारी लागतो. जेव्हा मी पण गावाला जाते ना तेव्हा मी सहसा तो पीठ दळूनच घेऊन येते, मिक्स करून घेऊन दळूनच येते. 2-3 किलो मी डायरेक्ट बेसन दळून घेऊन येते, मी पाकिटातलं घेत नाही. आणि नव्याचे तांदूळ असतात, त्या नव्याच्या तांदळाचा पण मी पीठ करून आणते. आणि ह्याचं पण नव्याच्या तांदळाचा म्हणजे नवीन शेतात आलेले जे धान असतात त्याने दळून आणलेले असतात, त्या धानांना नव्याचे तांदूळ असं म्हणतात, म्हणजे नवीन आलेले तांदूळ. तर त्यांचं डोसा, इडली असं खूप छान तयार होतं, म्हणून मी ते पण घेऊन येत असते. तर अशा प्रकारे सगळं गावाकडे आपल्याला ओरिजिनल खायला भेटतं बघा. लगेच तात्या शेंगा बिना दवाई मारलेल्या, म्हणजे बिना केमिकलच्या फवारलेल्या ज्या औषधी असतात आपल्या इकडे, तर तसं काही नसतं. खूप साऱ्या अशा भाजीपाल्या उगवलेल्या असतात माझ्या सासूबाईंच्या इथे. पालकची भाजीसुद्धा आहे, मेथीची भाजीसुद्धा आहे तिथे. तर चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की आता माझे पुढचे कामं पण आहेत. आणि मी जेव्हा व्हिडिओ काढत होते तेव्हा सासूबाईंना माहीत नव्हतं, आणि जेव्हा त्यांनी माहिती झालं की मी व्हिडिओ काढते तर त्यांनी शेव पण घेतला होता असा खांद्यावरती, तेव्हा तुम्ही बघत असाल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.